नमस्कार, मी जया काळे. तपसेवा सुमिरन साधनेची एक छोटीशी साधक. बघा, हेल्थ इज व्हेरी इझी, बट थ्रू प्रॉपर नॉलेज, थ्रू प्रॉपर विजडम अँड अप्लाइड नॉलेज. आरोग्य हे नैसर्गिक दिनचर्या जर आपण ठेवली तर आरोग्य अतिशय सोपं आहे. तो एक उत्तम मार्ग आहे. आपलं इन्क्लिनेशन पण तसंच असते बघा, निसर्गाकडेच आपलं इन्क्लिनेशन असते. पण एक मोठी समस्या काय आहे, आपण जेव्हा ही साधना सुरू करतो तेव्हा आपण फारच सहजतेनं घेतो. ती गोष्ट गंभीरतेनं घेत नाही. ती गोष्ट पूर्णपणे ऐकत नाही, पूर्णपणे समजून घेत नाही. आणि मग काय होते, की बाकी गोष्टी तर होत राहतात, पण नुकसान पण होऊ शकते. आणि मग दोष आपण कोणाला देतो? निसर्गाला, की त्याच्यामुळेच आपलं झालं. मग ज्यांनी सांगितलं होतं त्यांना दोष देतो. मराठीत म्हणतात ना, "सांगे त्याला टांगे", तसं होते. आपण काय-काय चुका करतो, की माहिती पूर्णपणे ऐकत नाही. ऐकत नाही आणि मग साधना समजून जर आपण केली नाही, कधी-कधी लोकं मनानंच काही-काही करत राहतात. कशालाही साधना समजतात. ते खूप सहजतेने घेतात आणि मग जसे पाहिजे तसे परिणाम मिळत नाही आणि कधी-कधी तर मोठं नुकसान सुद्धा होऊ शकतो. काही जण नुसतं एनिमा करतात, त्याला साधना म्हणतात. काही जण नुसतं ज्यूस घेतात, त्याला साधना म्हणतात. पण ही 3 सूत्राची, सुवर्ण सूत्रांची साधना आहे: तप, सेवा आणि सुमिरन. आता बघा, जगभरात 336 पेक्षा जास्त पॅथी आहेत. मग सगळ्या पॅथींचे काही फायदे, काही नुकसान आहेत. आणि मग आपण चुका करतो, कधी उपेक्षा करतो. कसं, की काही लोकं निर्जला उपवास खूप चांगला आहे. मानसिक आणि शारीरिक दोन्ही रोगांसाठी अचूक उपाय आहे, की थोडं निर्जला करायचं. पण ते स्टेप बाय स्टेप करावं लागते. डायरेक्ट तुम्ही 3 दिवसाचा निर्जला करू शकत नाही. पहिले 1 दिवस करून पहा, 24 तास करून पहा, पहिले 12 तास राहून पहा आणि मग करा. उत्साह जास्त आणि माहिती कमी याने आपले नुकसान होऊ शकते. तर कुठलीही गोष्ट थोडी स्टेप बाय स्टेप केली, आपल्या शरीराला जर, आपल्या शरीराचं जे विस्डम आहे त्याला जर आपण चान्स दिला, तर शरीर आपल्याला सगळ्या गोष्टी सांगते. 1000 मध्ये एखादाच व्यक्ती मी पाहिला, की जो मन लावून ती साधना ऐकतो, समजून घेतो, वाचतो पुस्तकं, कन्सिस्टन्सी ठेवतो नॉलेज घेण्यामध्ये. म्हणजे सतत सातत्यानं नॉलेज घेत राहतो आणि मग आपल्या शरीराचा जो विस्डम आहे, शरीर काय सांगते यानुसार आपल्या याच्यामध्ये चेंजेस पण करतो. असं म्हणतात ना, की एक गधा भी उपवास कर सकता है, पर हाऊ टू ब्रेक द फास्ट सायंटिफिकली दॅट ओन्ली फ्यू वाईज वन कॅन डू. तर हे सगळं समजून घेऊन करणं खूप महत्वाचं आहे. रसाहारचंही तसंच आहे. लोकं रसाहार करतात आणि मग कसं सोडायचं हे त्यांना माहीत नसते आणि मग चुका करून बसतात. आता समजा मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगते, की एखादं पिकनिक आहे. पिकनिकला गेले, पावसाळ्याचे दिवस आहे, खूप पाऊस येत आहे आणि पिकनिकला जातो तुम्ही. अशा ठिकाणी बसता, की छोटे-छोटे नाले आहेत, छोटी-छोटी नदीचा प्रवाह आहे. पण काय होते, की तिकडे कोणीतरी गेट खोलते धरणाचं आणि इतक्या जोरानं पाणी येते, इतक्या फोर्सफुली येते, की भले-भले मोठे-मोठे स्विमर सुद्धा त्याच्यामध्ये डुबून मरतात, तर साध्या लोकांचं काय? म्हणून आपला जिथे प्रकृतीशी परिचय नाही, जिथे आपल्याला पूर्ण माहिती नाही, तिथे पूर्ण करू नये किंवा त्या व्यक्तीला विचारावं. आता तुम्हाला असं वाटेल, की मग गणपती शिरवायला जायचंच नाही का, आम्हाला पोहणं नाही तर? शिरवायला जा, पण आपण दरवर्षी अशा घटना पाहतो, की गणपती शिरवताना अनेक लोकं, तिथे एखादा व्यक्ती जातो आणि तिथे मरतो. तर हे असं सगळं काय आहे, की निसर्गामध्ये शिक्षा असतेच. मग एनिमा आहे, निर्जला आहे, रसाहार आहे, अपक्व आहार आहे. प्रत्येक जणांनी काय पाहिलं पाहिजे, की माझा शरीर कसा प्रतिसाद देते आणि त्या विस्डमनुसार मग त्याचे आफ्टर इफेक्ट काय होतात. समजा मी सतत ग्रीन ज्यूस घेतला 4 महिने, तर त्याच्यानंतर मला काही असं वात आला, मला काही असं जास्तच मी बारीक झाली, खूप रोड झाली, माझी जर मला थकवा येत असेल, तर ग्रीन ज्यूस बंद करा. दुसरा ज्यूस घेणं सुरू करा. जे आपल्याला पचते तेच रुचते. तर हे समजणं आणि समजून घेणं लहान मुलांचा हा खेळ नाही. चक्रव्यूह कसा तोडावा हे माहीत नसताना जर अभिमन्यू गेला, तर त्याचा मृत्यू निश्चित आहे. मला तुम्हाला घाबरवायचं नाही, पण रिअल नॉलेज, ज्याला आपण विस्डम म्हणतो, ते विस्डम मिळवण्यासाठी कृपा करून साधना पूर्णपणे ऐका. 4-5 दिवसांचे शिबिरं, 2 दिवसाचे शिबिरं, फास्टिंगचं शिबिर असं करा आणि याला रिव्हिजन देणं पण आवश्यक आहे. नाहीतर आपण काही-काही गोष्टी विसरतो आणि कोणीतरी सांगते असं म्हणून तसं केलं, मी त्याने असं म्हटलं, मी YouTubeवर हे पाहिलं, असं करून जर करत असाल, तर तुम्हाला नुकसान पण उठवावं लागेल. म्हणून मी तुम्हाला एक सावधानतेचा इशारा म्हणून हा व्हिडिओ तयार केला. यासारखे अनेक व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल, तर माझं एक YouTube चॅनल आहे, TSS शेगाव नावाचं.
धन्यवाद.